बाईपणाची कहाणी। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते। नमस्ते गरुडारूढ़े कोलासूर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्ते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुख हरे देवी महालक्ष्मी नमोस्ते। सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्ते। दादू भट, तुम्ही माझ्यावर एवढे ओरडता, रागवता, बडबड करता, पण तरी आईचा संदेश आला की माझ्यासाठी खायला घेऊन येता। माझी खात्री आई जशी माझ्या स्वप्नात येऊन बोलते ना, तशी तुमच्याशी नक्की बोलत असणार। प्रसादाचा शिरा आधी खायला हवा। मीच काम केलं मोठाई, मीच काम केलं। ओ, ओ. कोण आहे तिकडे? हे बघा, कोणी असेल तर समोर या।
प्रसाद माझ्या नशिबी नव्हता म्हणायचा, मांजराच्या नशिबात होता. काय झालं मोठाई? खात तर होणारच होता, होणारच तर होता तिचा घात. पण तुला काय एवढं दुःख झालंय? अगं मोठाई, घात तिचा नाही, घात आपला झालाय. जिभेचे तुकडे तुकडे करीन तुझ्या, असं जर काही बोललास तर. बोल, काय केलंस तू? बोल लवकर. मोठाई, तू दिलेली भुकटी मी देवळात घेऊन गेलो. तिथे तिचं खाणं होतं. तिच्या शिऱ्यामध्ये मी सगळी भुकटी मिसळली आणि जपून बसतो. तिथं ती आली, तिनं घास उचलला आणि मग नरड्यात का नाही गेला तिच्या? तो तो दगड पडला आणि आवाज झाला. आवाज झाला, ती बया उठली घास टाकून. मला बघितलं, मी पळून आलो तिकडनं. मोठाई, अरे माकडा, वर्णन किती करतोस? मुद्द्याचा बोल. ती पया उलटली की नाही उलटली? शिव 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 शिव. आता हे काय नवीन लचाण? हे मेलेलं मांजर कोणी टाकलं इथे? टाकलं नाहीये ते कोणी. प्रसादाचा शिरा खाऊन मेले ते. तुम्ही माझ्यासाठी ठेवलेला शिरा. नाही नाही नाही, कालिंदी, कालिंदीला तिने फसवलंय. मला कालिंदीला फसवलंय. मी तिला सोडणार नाही. मी तिला सोडणार नाही. विच! विच! त्या दादू भट्टाला पण सरळ केला पाहिजे. तो देवळात जातो, दिवा लावतो आणि त्या बाईला देखील खायला देतो. मोठाई, काय हो मोठाई. काय म्हटलंस तू? अहो, काय बोलताय काय तुम्ही? अहो, मी खोटं बोललो तर जीभ झडेल माझी. पोरीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, हे मी नाही केलं. पण आईसाठी रोज खायला तुम्हीच ठेवत होतात ना? हो, प्रसादाचा शिरा मीच ठेवला होता. पण दादू भट, माझं या गावात येणं, मी या देवळात राहणं, मी दुर्गीला हात लावणं, सविताला इथे घेऊन येणं, हे सगळं तुम्हाला आवडत नव्हतं हे मला माहितीये. पण म्हणून तुम्ही असं नाही हो, सुरुवातीला झालं असं. नाही ओळखलं मी तुम्हाला. अहो, वर्षानुवर्ष देवीची पूजा करतोय. पढत मूर्ख असेन मी, पण या जगन्मातेनी सावरलंय मला वेळोवेळी. तुमच्यावर देवीचा वरद हस्त आहे हे ओळखायला उशीर झाला मला. पण ते उमजल्यावर मला जमेल तसं माझ्या परीने लपून छपून का होईना मी मदतच केली आहे तुम्हाला. त्यासाठी बायकोचा रोषही पत्करला. अहो, तुमच्यामुळेच तर देवीची पूजा पुन्हा सुरू करण्याचं धैर्य मला मिळालं. आणि हे असलं कृत्य, अहो, माझ्यासारखा पापभिरू माणूस या असल्या कृत्याची कल्पनाही करू शकणार नाही हो. प्रत्यक्षात हे करणं दूरच. तुम्ही माझ्यावर संशय घेताय, पण जरा विचार करून बघा, माझ्यासारखा माणूस हे असलं कृत्य करू शकेल का?
मी प्रसादाचा घास उचलला तेव्हा मला कसला तरी आवाज आला. याच दिशेने कुठला तरी आवाज आला होता. हे बघा कसले पुढे. बघू बघू. अरे ही तर विषारी मुळ्यांची पूड आहे. जेवणाच्या पानाला पण हीच पूड होती ना? आत्ता आलं माझ्या लक्षात हे सगळं कोणाचं काम आहे. दादू मला क्षमा करा. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. तुम्ही माझे अन्नदाते आणि मी तुमच्यावरच संशय घेतला. शांत बापम. अहो अन्नदाता वगैरे म्हणून लाजवू नका मला. मी पण दादूभट, आईला विष देण्यापर्यंत त्या लोकांची मजल गेलेली. आपल्याला आता सावध राहायला हवं. आई तू माझा ऐक, माझ्याबरोबर घरी चल. सविता तू घाबरू नकोस. आई आपल्या पाठीशी. कुठल्याही कठीण प्रसंगातून ती आपल्याला वाचवेल. पण तू म्हणतेस ते बरोबर आहे. आता आपल्याला सावध राहायला हवं. पण माझ्यामुळे त्या मांजराचा नाहक बळी गेला. बिचारा मुका प्राणी. माझ्यावरचं मरण त्याने घेतलं ग. पण हे कसं काय शक्य आहे? अहो, कसं शक्य म्हणजे काय? कायदाच तसा आहे ना, आणि कायद्याप्रमाणेच सगळं होईल. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की तुम्ही दादासाहेबांची वाट 7 वर्ष बघणार? ते आले नाही तर त्यांना मृत घोषित करून त्यांची जी काही सगळी इस्टेट आहे ती मला न देता ते पुण्यातल्या ट्रस्टला देणार का? कारण त्यांचं विल तसंच आहे. बरोबर आहे, पण कसं आहे साहेब, मी मुलगा आहे त्यांचा, कायदेशीर वारस आहे ना मी. अहो, विल झाल्यानंतर तुम्हाला त्याने दत्तक घेतलं, आणि तुम्हाला दत्तक घेतल्यानंतर त्या विलमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाहीये. तेव्हा मिस्टर जयसिंग, ह्या प्रॉपर्टीमधली तुम्हाला फुटकी कवडीही मिळणार नाही. इतकंच काय, ही प्रॉपर्टी ज्यावेळी त्या ट्रस्टकडे हस्तांतरित होईल त्यावेळी तुम्हाला महिन्याला जी रक्कम मिळते ना, ती रक्कमही मिळणार नाही. काय म्हणतो, म्हणजे काहीतरी मधला मार्ग निघेल ना? निघेल ना, पण मी त्या मार्गातला नाही हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. त्याच्या आईला मी त्या मार्गातला नाही. तुला वकील केला कोणी? काय करायचं आई? इथला गुत्ता बंद करून आपण शाळा पुन्हा सुरू केली, पण मुलंच नसतील तर काय उपयोग आहे? शेवटी विद्या देणारा जितका महत्वाचा आहे ना, तितकाच घेणाराही. आपल्याला असं निराश होऊन चालणार नाही. आपल्याला जे करायचंय त्या रस्त्यावरचं हे खूप महत्वाचं वळण आहे. लक्षात येते ना तुझ्या? समजते, पण आई तुला नेमकं काय म्हणायचंय? हे बघ, एखाद्या आजारी माणसाला चालायचं असेल तर आपण त्याला प्रथम हात देतो, कधी काठी तर कधी कुबड्या, कारण त्याच्या चालण्याचा तो एकमेव आधार असतो. पण सर्वात महत्वाचं असतं
ती त्या माणसाची इच्छाशक्ती. इथेही तसंच आहे. आपलं आयुष्य सुधारावं, हे गाव सुधारावं, अशी इच्छाशक्ती यांच्यात निर्माण व्हायला हवी. आणि त्यासाठी आपण घराघरात जाऊन प्रत्येकाशी बोलायला हवं. ठीक आहे, चल, शुभस्य शीघ्रम. आत्ताच हे बघा, या गावात आम्ही शाळा सुरू केलेली आहे. तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठवलं तर बरं होईल. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय? बोला ना, इथे सगळ्या बायकाच आहोत. तुम्ही तुमच्या मनातलं काही सांगितलं नाही तर मला कळणार कसं? बोला. सरकारी टीका लावायला आला असल, तसंच काहीतरी असल. हो, ते तर आपल्याला करायचंच आहे. पण तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी इथे बोलवलेलं आहे की आपल्या गावातील शाळा पुन्हा सुरू झालेली आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला हवं. मुलं शिकली तरच आयुष्यात काहीतरी करता येईल. त्यांना काम मिळेल, 4 पैसे मिळतील, आणि महत्वाचं म्हणजे ज्ञान मिळेल, माहिती मिळेल, कागदपत्र वाचता येतील. कोणीही त्यांना फसवू शकणार नाही. आयुष्यात त्यांना त्याचा खूप उपयोग होईल. आपलं मुलंही आपल्यासारखंच अडाणी राहावं, हे कुठल्या आईला आवडेल सांगा ना. पाठवणार ना तुम्ही शाळेत मुलांना? अहो, पण शेवटी शेतातच राबायचं आहे. मग कशाला पाहिजे शाळा? असं नाही, म्हणजे शेती चांगली व्हावी, पिकांना कीड लागू नये, पिकांच्या नव्या नव्या जाती, पिकांच्या लागवडीच्या पद्धती, हे सगळं समजण्यासाठी भरपूर माहिती उपलब्ध आहे. जमिनीचे सातबाराचे उतारे, सावकारांनी अवाच्या सवा चढवलेलं व्याज, हे सगळं समजण्यासाठी शिक्षण नको? पण हे मोठं यायला चालेल का सगळं? आणि तिचा कोप झाला तर काय करायचं? नको ती लफडी. आणि आपण यांच्या भानगडीत पडायचा. चला ग, मोठी आली शिकवायला. चला चला. अहो ऐका तरी, आई, असं म्हणायचं बोनी तरी छान झाली. अगं त्या काळात सावित्रीबाई फुले ना मुलींना शिकवते आणि स्वतः शिकते म्हणून शेणाचे गोळे आणि दगड धोंडे खावे लागत होते. आपल्याला तरी नुसता शाब्दिक मारच खावा लागला. ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. प्रयत्नांती परमेश्वर.